सॉरी, रॉंग डोर. नाही नाही, राईट डोर बट रॉंग टाइम. हो का? बरं तुमचं चालू द्या, मी नंतर येतो. हा आता काय आलाच आहेत तर सांगा, काय पुरुष, काय प्लॅन काय? आमंत्रण द्यायला आलो होतो हळदी कुंकवाचं. अच्छा, बायकोने तुला पाठवलं. ठीक आहे, येते मी. नाही तुम्हाला नाही आहे, ते सचिनला आमंत्रण द्यायला आलो. हा काय काय रे? नाही तुझा, मला नाही येता येणार, माझा अभ्यास आहे. मला काम आहे. बरं. काय रे, बायकांच्या हळदी कुंकवात सचिनचं काय काम? लाडू वाटायला बोलवलंय? वहिनी, ते बायकांचं नाही, आम्हा पुरुषांचं हळदी कुंकू आहे. हा सचिन तू नक्की या, आणि आपली स्पेशल मीटिंग सुद्धा SPL ची, तर तू नक्की या. ये हा, चल. SPL हळदी कुंकू पुरुषांचं. पुरुषांचं? इथे जमलेल्या माझ्या तमाम शोषित पुरुषांचं मी SPL मध्ये म्हणजे शोषित पुरुषांच्या लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्ही इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालात, म्हणजे हा जनसमुदाय पाहून मला भरून आलाय. मी तुमचा आभारी आहे. अरे शोषित पुरुष लीगचा विजय असो. पुरुषांना आपले हक्क मिळालेच पाहिजे. कोण म्हणतं देणार नाही? माझी बायको. काय मेजर प्रॉब्लेम आहे? जगू देणार नाही म्हणते. विनय हिसकावून घे. हक्क विनय, हक्क हिसकावून घे. हा हा हा. अरे कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. तर शिंदे साहेब, आज या ठिकाणी मी लिहून आणलंय. आज या ठिकाणी तुम्ही जो बंड पुकारलाय आणि पुरुषांच्या हळदी कुंकू एक स्तुत्य अशी संकल्पना राबवली आहे, त्यासाठी आम्हा SPL परिवाराकडून तुमचे हार्दिक अभिनंदन. आणि फुल ना फुलाची पाकळी मोहे पुष्पगुच्छ पुढच्या वेळेला तुम्हाला देऊ. सचिन, हळदी कुंकू नाही. हळदी कुंकू नाही? हळदी कुंकू नाही? असं कसं हळदी कुंकू नाही? अरे मी आमंत्रण दिलेत का घरोघरी जाऊन? हळदी कुंकू पाहिजे ना. ऐका, बायकांचं असतं ते हळदी कुंकू, आणि पुरुषांचं अबीर गुलाल. 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 काळा अबीर निषेधाचं प्रतीक. आणि लाल गुलाल म्हणजे येते नाही ना? मग तू तुझी वाक्य घे ना. लाल गुलाल म्हणजे क्रांतीचं प्रतीक. क्रांती. 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 अरे 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 सचिन, काय काय झालं काय? कांदा आणू कांदा. आईची फार आठवण येते. चालायचंच रे. आई जिथे कुठे असेल ना, तिथून बघत असेल. आई जिवंत आहे, माझ्या माहेरी असते. हो का? आताच आईची आठवण. अहो, मी लहान असताना शाळेतून घरी आल्या आल्या असं दप्तर फेकायचो आणि आईला म्हणायचो, आई चहा. मी पण. माझी आई धावत पळत माझ्यासाठी चहा आणून द्यायची, पण खारी विसरायची. मग मी पुन्हा म्हणायचो, आई खारी. मग माझ्यासाठी पुन्हा धावत धावत खारी आणून द्यायची. असं माझ्या हातात आयतं चहा आणि खारी यायची. पण लग्नानंतर बायकोला म्हणालो, जरा चहा दे ग, तर म्हणते स्वतः उठून करून घे. त्या दिवशी खारी आणि बिस्किट मागितलं तर म्हणते, बूड हलव आणि स्वतः बघ, म्हणजे पुढच्या वेळेला विचारणार नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, गेल्या महिन्याभरापासून स्वतःचा चहा स्वतः करून पितोय. आणि चहाचा कप स्वतः उठून सिंक मध्ये ठेवावा लागतो आणि विसळावा लागतो.
मला हे सिंकच होत नाहीये. अहो शिंदे तुम्ही हसताय? रडतोय. अहो रडायला काय झालं? काय झालं शिंदे? याचा चहा तरी सोपा आहे, पण माझ्या बायकोने माझ्या घरात आम्ही सारे खवय्ये करून ठेवलाय. म्हणजे ऑफिस मधून फोन करते आणि सांगते माझ्या मैत्रिणी घरी जेवायला येणार आहे, चिकन स्टार्टर करून ठेव म्हणून. चिकन स्टार्टर. त्यावर म्हणते 11 भाकऱ्या हव्यात, गरम आणि सॉफ्ट. बरोबर 11च. या सगळ्या मैत्रिणी घरी येतात आणि आमच्या हॉलमध्ये पार्टी करत बसतात आणि मी बापडा किचन मध्ये नाही तर बेडरूम मध्ये पडून असतो. रात्रभर पार्टी करतात. आवरायचं कधी? आवरायचं कधी? मला झोपायचं असतं, सकाळी उठायचं असतं, सकाळी डबा लागतो. माझा पण सेम प्रॉब्लेम. नाही, माझ्या बायकोला डबा लागतो. माझ्या पण बायकोला डबा लागतो. काका, बायकोला डबा लागतो, तो मी करून देतो. ती ऑफिसला घेऊन जाते, पण रात्री तसाच घेऊन येते. काही म्हटलं तर म्हणते ऑफिसमध्ये डिनर पार्टी होती, नाही खाल्ला. रोज मला कोबीची भाजी देऊ नको असं म्हणते. मी रोज कोबीची भाजी करतो. हमको भी गम ने मारा, हमको भी गम. काका आता नाही सहन होत आहे मला बाहेर जायचंय, या बंदरात नाही राहायचंय मला. नवीन गाडी घेतलीये. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. मी नाही, माझ्या बायकोने घेतलीये. हो मला साधी सायकल चालवता येत नाही, मी कुठे गाडी चालवणार? अहो नवीन गाडी घेतली ना, मग त्या गाडीवर शिका ना. नाही ना, ती टिकची गाडी आहे. मला म्हणते गाडी शिकल्याशिवाय गाडीला हात लावायचं नाही, बाहेर त्या ड्रायव्हिंग क्लासच्या गाडीवरती शिक म्हणे. पण माझी नवीन गाडी आहे, त्याला स्क्रॅच पडशील. अरे ती माझी गाडी नाही, बायकोची गाडी. ती नवऱ्याची गाडी नाही का? हो, बायकोची गाडी आपलीच गाडी असते. पण तुझ्या बायकोला गाडी चालवता येते? गाडी येते. अरे गाडी घेऊन लडाखला सोलो ट्रिप करायला गेली आहे ती. सोलो? लडाख? काका मग तुमचं बरं आहे, तुमची जुनी पिढी आहे. काकी तुमच्या कंट्रोल मध्ये असतील ना? होती रे, पण हल्ली ग्रीप सुटली. हल्ली तुमच्या जनरेशनच्या बायकांच्या नादी लागून ती प्रोग्रेसिव्ह झाली म्हणे. हल्ली तो शब्द आलाय ना बाजारात, ह्युमन एम्पॉवरमेंट. त्याच्यामुळे घोळ झालाय सगळा. खरंय. हो ना. पूर्वी मी कामावरून घरी येईपर्यंत ती जेवायची, थांबायची. मी आल्यावर मला जेवण वाढून माझं जेवण होईपर्यंत ती तशीच बसायची. माझं जेवण झालं की मग जेवायची, मग घरातली सगळी कामं आटपून मग झोपायची. क्या बात आहे सावित्री. हल्ली जेवणाचं तर सोडा, पण चहासाठी पण थांबत नाही हो. बर्गर, पिझ्झा, नूडल ती ऑनलाईन मागून खाते. काकू सुद्धा. कलियुग, घोर कलियुग. हे तर काहीच नाही, तिच्या डोक्यात आता वेगळंच खूळ आलंय. कसलं? तिला अष्टविनायक करायचंय. अहो मग छान आहे की काका, जाऊन या काकू बरोबर अष्टविनायकला. मग अष्टविनायक सोलो करायचंय म्हणते. बापरे. बापरे नंतर बोला. या बायकांचा ना, बायकांचा ग्रुप आहे. हा मग काका बायकांचाच ग्रुप असणार ना, पुरुषांना कुठे स्थान आहे? अरे बायकांचा ग्रुप आहे. डुर डुर डुर. काय म्हणता? सेवेज रायडर म्हणे. या बायकांना ना नऊवारी साडी घालून बाईक वरनं अष्टविनायक दर्शन करायचंय सोलो. आता बोला बापरे. बापरे. मी काय करायचं अशा वेळ? बस. कधी कळणार या बायकांना पुरुषांच्या मनातलं? महिला सत्ताक व्यवस्था कधी संपणार? अरे कधी पाहायला मिळणार मेन ओरिएंटेड टीव्ही मालिका की ससुर भी कभी जावई था. होणार जावई मी या घरचा. 4 दिवस सासऱ्याची. हात द्या. जास्तीची मेजॉरिटी. असहकार चळवळ सुरू झालीच पाहिजे. पुरुष मुक्त झालाच पाहिजे. पुरुष मुक्त झालाच पाहिजे. पुरुष मुक्त. नाही, मला नाही जमणार. सचिन काय बोलतोयस तू? अरे ही घाबरायची वेळ नाहीये, ही लढायची वेळ आहे.
जागा हो, जागा हो, सचिन उठ, जागा हो, जागा हो सचिन. उठ सचिन. उठ, जागा हो, नाही उठ सचिन, सचिन उठ. उठ. नाही जमणार. नाही जागा हो. सचिन उठ. हे उठ उठ ना, हे उठ ना. वाजले बघ किती. त्याचा डायपर बदल आधी आणि त्याला अंघोळ पण घालून घे. माझा डबा रेडी हवाय हा मला. आणि पुढचे 3 दिवस नसणार आहे मी ट्रेकला जाते. उठ उठ ना, आळशी पुरुष. स्वप्न होतं. पण आयडिया वाईट नाही. हॅलो पवारांनो, अहो मी काय म्हणतो, जर पुरुषांचं हळदी कुंकू ठेवलं तर. तमाम शोषिक पुरुषांनो जागे व्हा. बंड केलाच पाहिजे. एल्गार एल्गार. नमस्कार. हॅलो. हॅलो. एक मी सुरू करतो. सर्व स्त्री वर्गाला सलाम. हो, ते महत्वाचं आहे. हो नाही म्हणजे व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल, हा व्हिडिओ आम्ही उपरोधाने केलेला आहे. कसं आहे, घरची आत्या म्हणा, आई म्हणा, मावशी म्हणा, काकू म्हणा, काकी म्हणा, यांचं योगदान अतुलनीय आहे हे आम्हाला मान्यच आहे. येस. आणि हा व्हिडिओ सर्व महिलांना आम्ही डेडिकेट केलेला आहे. आणि सगळेच पुरुष सारखे नसतात. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शोषित पुरुषांपर्यंत पोहोचवा. म्हणजे शेअर करा. आणि मंडळी, युट्यूबवर आपलं चॅनल आसोवा आहे. आसोवा म्हणजे आपली सोशल वाहिनी. आणि या चॅनलवर 100 पेक्षा अधिक व्हिडिओ आहेत. युट्यूबवर आपलं चॅनल आहे आसोवा. आसोवा म्हणजे आपली सोशल वाहिनी. 100 पेक्षा अधिक व्हिडिओ या चॅनलवर आहे. आमच्या अनिल भाऊंची सँटारामची गोष्ट ही शॉर्ट फिल्म आहे. देवाक काळजी कमाल वेबसिरीज आहे. असे असंख्य व्हिडिओ आमच्या आसोवावर आहेत. आम्ही नाटक करणारी मंडळी असे वेगवेगळे प्रयोग करत असतो. ते तुम्ही पाहता, आनंद घेता, पण सबस्क्राईब करत नाही हो. तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला ऊर्जा मिळेल, एनर्जी मिळेल. तर आपलं फेसबुक पेज पण आहे, तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा आमच्या पेजला फॉलो करा. थोडक्यात काय, आपलं आसोवा चॅनल व्हायरल करा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ना ते कमेंट्स मध्ये लिहा. आणि आमचे वेगवेगळे व्हिडिओ आता पुढे येणार आहेत ना, ते म्हणजे सांगू नका दंतकथा. असा नवरा नको का बाई. ब्लाऊज पण बाकी आहे. हे ते सांगायचं नाही तर कशाला बडबडतोय उगाच. अनिल भाऊ म्हणजे ना आमचे जरा म्हणजे तुम्हाला आपली सोशल वाहिनी.